नमस्कार मंडळी, मी आयुष प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर महाराष्ट्राचं राजकारण या नाट्याने कुठे नेऊन ठेवलं हा सवाल आहे. या निवडणुकीमध्ये जो सगळ्यांना प्रश्न पडलाय की सत्तेत कोण, विरोधात कोण आणि कोण कुठे. आज उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर जो प्रश्न महाराष्ट्राला पडला की ही नुरा कुस्ती सुरू आहे का सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये, याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. पण त्याआधी बघूया दिवसभराच्या हेडलाईन्स. नाशिकमध्ये एबी फॉर्मसाठी इच्छुक उमेदवारांकडून आमदाराच्या कारचा पाठलाग, तिकीट विकल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये संतप्त कार्यकर्त्यांचा राडा, आम्ही फक्त सतरंजा उचलायच्या का, कार्यकर्त्यांचा सवाल. राज्यभरात नाराजीने वाढवलं टेन्शन, पुण्यात कार्यकर्त्यांनी बॅनर्स फाडले. तर नागपुरात इच्छुक उमेदवार कार्यालय ऑफिस फोडलं गेलं. राजकीय पक्षांनी तिकीट नाकारल्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या डोळ्यात पाणी, आम्ही फक्त सतरंजा उचलायच्या का, पक्षासाठी अंगावर केसच झेलल्या तरी डावललं. तर मंडळी, आज उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर जे महाराष्ट्रात नाराजी नाट्य पाहायला मिळालं त्या नाट्याचं नाव होतं कुणी तिकीट देतं का, कुणी तिकीट.